कारण विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जो विचार आपल्याला दिला मानवतेला, तो विचारच दिलाय तो मानवतेसाठी. वारकरी संप्रदाय हा जगातला एकमेव संप्रदाय आहे. तो कुठल्याही जातीचा धर्माचा पुरस्कार करत नाही. सगळे जाती धर्म जिथं विरघळले जातात. बघा, जाती धर्म सध्या कुठंच विरघळत नाही. आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रदूषणच दिसते आणि सध्या ह्याचं तर डायरेक्ट भांडवलच केलं जातं. कोण जातीचं भांडवल करतंय, कोण धर्माचं भांडवल करतंय, कोण कशाचं भांडवल. सध्या या सगळ्या मुझे दास बना कर रख लेना भगवान तुम नमस्कार. न्यू विजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावातून आध्यात्मिक चळवळीचा वारसा महाराष्ट्रभर नेऊन पोहोचवणारे हरिभक्त परायण सुनील महाराज मंगळापूरकर आज आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानं आपल्या भेटीला येत आहेत. खरं तर नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हटलं जातं आणि म्हणून 750 वर्षाची वारकरी संप्रदायाची ही परंपरा पुढे सुद्धा चिरंतन सुनील महाराज मंगळापूरकर घेऊन जात आहेत. आणि आज पॉडकास्टच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. खरं तर आपण पाहतो की शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा आहे. या वेगवेगळ्या वाटेंमध्ये बालपणापासून तुम्हाला वारकरी संप्रदायाकडं कसं जावंसं वाटलं? प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि तदनंतर वारकरी शिक्षण संस्था जी आहे तर तिच्यात तुम्ही कसे घडलात? सर, माझं प्राथमिक शिक्षण माझ्या जन्मगावी मंगळापूरला प्राथमिक शिक्षण झालं. 1ली ते 10वी पर्यंत मी मंगळापूरला शिकलो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं खूप चांगलं शिक्षण. आमची शाळा खूप गोड, खूप चांगली शाळा होती. त्यानंतर माध्यमिक शिक्षण पण 5वी ते 10वी मंगळापूरमध्येच झालं. आणि या शाळेमध्ये शिक्षण घेत असतानाच मला अध्यात्माचे धडे तिथल्या नैसर्गिक वातावरणातून भेटत होते. आमचे जे शिक्षक होते हे सर्व शिक्षक खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते. आमच्या जिल्हा परिषदेमध्ये कोले गुरुजी म्हणून होते. ते अत्यंत कडक शिस्तीचे पण धार्मिक प्रवृत्तीचे होते. ते रोजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला एक बोधकथा आणि एक अभंग किंवा एखादं भावगीत आम्हाला ते शिकवायचे. आणि त्याच्यातूनच मला ती एक मुहूर्तमेढ माझ्या मनामध्ये तो अध्यात्माचा ओलावा तिथपासून सुरुवात झाला. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी माध्यमिक शिक्षणामध्ये आमच्या विद्यालयामध्ये मंगळेश्वर विद्यालयामध्ये शिकत होतो, तर त्यावेळेला संगमनेरच्या आपल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये कथाकथन वक्तृत्व स्पर्धा होत्या. आणि त्या स्पर्धेमधून संगमनेर तालुक्यातल्या अनेक शाळांमधले विद्यार्थी तिथे भाग घेत होते. आमच्या शाळेमधून आमच्या शिक्षकांनी वाकचौरे सर म्हणून होते. आणि त्यावेळेला तिथे त्या वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते स्वामी विवेकानंद, त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज. तर मला वाकचौरे सरांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनावरती तुका आकाशा एवढा याच्यावरती मला एक भाषण लिहून दिलं होतं. ते भाषण मी खूप चांगल्या पद्धतीनं पाठ करून आणि अभिनव वक्तृत्व शैलीनं मी ते सादर केलं होतं. त्यावेळेला तुकोबायांच्या जीवनातले जे भाव होते, जे अंतःकरणाला स्पर्श करून जात होते, ते भाव मी खूप छान पद्धतीनं सादर केले होते. त्यावेळेला त्या संस्थेतल्या त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रोते जे होते, शिक्षक मंडळी किंवा परीक्षक किंवा विद्यार्थी, ते 1 मिनिटापुरते भाऊक झाले होते ज्यावेळेला मी तुकोबांचं वैकुंठ गमन सांगत होतो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी,
सकळा सांगावी विनंती माझी, मी खूप छान पद्धतीनं सादर केलं होतं. तर ती खरी माझी वक्तृत्वाची आध्यात्मिक वाटचालीची सुरुवात. अगदी खरं आहे महाराज. आता ती प्रेरणा तुम्हाला प्राथमिक शाळेत असेल, माध्यमिक शाळेत मिळाली, पण नंतर तुम्ही आळंदी या हा. ठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षणासाठी गेलात. हा. तर त्या ठिकाणी कोणत्या संस्थेत आपण राहिला, कोणत्या गुरूंच्या मार्गदर्शनानं आपण घडलात? मी आळंदीला 1997 साली गेलो. बरं. माझं 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मी आळंदीला गेलो. त्याच्या पाठीमागची मोठी गोड कहाणी आहे. बरोबर. मी 4थी-5वीला असताना गळ्यात तुळशीची माळ घातली होती. बरं. तर माळ घातल्यानंतर माझ्या मामांना खूप आवडलं ते. माझ्या मामांना मुलगा नव्हता. बरं. आणि माझ्या आईवर मामांचा खूप जीव होता आणि ते नैसर्गिक प्रेम मला मामांकडून मिळत होतं. त्यातल्या त्यात मी माळ घातली आणि मामा माझे कट्टर वारकरी होते. बरं. आणि संपूर्ण काकडा आणि संपूर्ण वारकरी मालिका, पूर्ण भजनी मालिका मामांची मुखोद्गत होती. मामांचा काकडा आपल्या संगमनेर अकोले तालुक्यात 90च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये सगळ्या तालुक्याला माहीत होता. जबरदस्त मामा गायक होते. अच्छा, मामांचं नाव काय आणि कोणत्या गावचे? मामांचं मूळ गाव नांदुरी. बरं. परंतु 40 वर्ष ते इथं गुंजळवाडीला राहिले. बरं. काशी विश्वनाथाचा जो सप्ताह आहे इथला, बरं. या गुंजळवाडीचा, हां. आणि गावातला नागपंचमीचा गुंजळवाडीचा सप्ताह, याच्यामध्ये मामा सहभागी असायचे. त्या काळची प्रेरणाच मामांची होती. आणि मग मी बालपणी मामांच्या गावाला यायचो. मामांचं नाव नाही सांगितलं तुम्ही. हा. मामांचं नाव माझ्या आनंदराव साबळे मामा. बरोबर. खूप प्रभावी गायक होते. आणि मी माळ घातल्यानंतर त्यांना खूप आपुलकी वाटायला लागली. हळूहळू ते मला जवळ करायला लागले. अच्छा. आणि त्यानंतर दर शनिवारी, रविवारी आणि एकादशीला मी इथं गुंजळवाडीला पायी चालत यायचो. गुंजळवाडीला एकादशी व्हायची. एकादशीला हरिपाठ, त्याच्यानंतर रात्रीचं कीर्तनानंतरचं भजन, भजनानंतरचं पूर्ण रात्रीचं जागर आणि जागरानंतरचा काकडा. हा माझा अनेक वर्ष गुंजवाडीचा मामांमुळे नियम होता. मी त्या भजनामध्ये बसायचो. मामा मला जवळ घेऊन बसायचे. माझ्या मांडीवरती मामा ताल धरायचे आणि मला ताल शिकवायचे, अगदी टाळ शिकवायचे. नंतर मांडीवरचा ताल हातात आला आणि हातातला ताल गळ्यात टाळाच्या रूपात आला. आणि मामांनीच मला शिकवलं. आणि 10वी झाल्यानंतर मामा मला आळंदीला घेऊन गेले शिकायला. तुला इकडे कुठे ठेवायचं नाही, मला तुला आळंदीत जोग महाराजांच्या मामासाहेब दांडेकरांच्या शिक्षण संस्थेमध्येच तुला मला ठेवायचंय आणि तिथेच तू घडला पाहिजे, परिपूर्ण तिथं घडेल. तर मामा घेऊन गेले मला. मामा माझ्यासोबत बरेच दिवस तिथे राहिले. महिन्याला यायचे. मी महिनाभर काय पाठांतर केले, मामा पाठांतर घ्यायचे. आणि अशा पद्धतीनं मी आळंदीमध्ये मामांच्या कृपेनं, मामांच्या मार्गदर्शनाने गेलो. तिथल्या समजा शैक्षणिक संकुलात तुम्ही रमले, परंतु आता गायन असेल, वादन असेल, या सर्वच याच्यात आपल्याला गुरूंचं कृपाछत्र सातत्यानं मिळत असतं. मग तिथले जे गुरु आहेत तर त्यांचं कसा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळाला, कसे घडलात? सुरुवातीला मी गेलो तर सुरुवातीला गेल्यानंतर कुणीच लगेच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेत नाही. त्यासाठी काहीतरी पूर्वतयारी करावी लागते. काहीतरी चांगल्या पद्धतीनं आळंदीमध्ये काही कालखंड राहिलं पाहिजे. तिथलं वातावरण कसं आहे, अभ्यास कसा केला पाहिजे आणि आध्यात्मिक वाटचालीतले कुठले कुठले अंग आपल्याला आत्मसात होऊ शकतात, या दृष्टीनं प्रयत्न खरं म्हणजे विद्यार्थी करत असतात. बरोबर. तर मी सुरुवातीला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी मृदंग शिकवला, त्यांच्यामुळे मृदंग ही कला जिवंत आहे आता. ते मृदंग महर्षी परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू पांडुरंग महाराज वैद्य बाबा यांच्याकडे मी मृदंग शिकलो. आणि मृदंग शिकत असतानाच मी 2 वर्षानंतर संस्थेमध्ये प्रवेश घेतला जोग महाराजांच्या. आणि मला मुळातच गायनाची आवड होती. मला गावाकडे असतानाच मला हरिपाठ आणि साधे भजनातले अभंग म्हणण्याचा छंद होता. आणि मी चांगल्या पद्धतीनं तोडक्या मोडक्या माझ्या त्या बालवयात मी गातही होतो थोडाफार. नैसर्गिक अंग होतं, ती मामांची देण होती. बरोबर.
तर मग मला वाटलं गायन शिकायचंय. हम्म. मी माझे गायनातले जे गुरु आहेत ते आळंदीतले परमश्रद्धेय राधाकृष्ण महाराज गरड गुरुजी हे संगीत अलंकार आहे आणि किराणा घराण्याचे महाराष्ट्रातले भारतातले प्रसिद्ध गायक पंडित यादवराज फड यांचे ते पट्ट शिष्य आहेत आणि त्यांचा मी शिष्य आहे. त्यांनी अरे वा. मला आजही मार्गदर्शन करतात. माझ्या गळ्यात जो स्वर आहे तो माझा नसून माझ्या गुरूंचा आहे, माझ्या गरड गुरुजींचा आहे. नाही खरंय ना, गुरुबीन कोण बतावे वाट बडा कठीण यमघाट असं म्हटलं जातं. हो, किती वर्ष एकूण तुम्ही आळंदीमध्ये ही साधना केली? माझी आळंदीतली साधना जवळजवळ 14 वर्षांची, अरे वा. परिपूर्ण 14 वर्षांची. मी 97 ला गेलो आणि 2012 पर्यंत मी पूर्णपणे आळंदीमध्ये राहिलो. प्रत्येकाच्या आयुष्यात खरं जर आपण पाहिलं तर काही वेगळे प्रसंग, दुःखाचे प्रसंग येतात, काही संकट परमेश्वर आपल्याला देतो, परंतु तीच आपण काटे न मानता फुले मानून हा, त्याचा सुगंध घेत जीवन जगत असतो. बरोबर. तर मातोश्रींच्या आजारपणाविषयीचा जो प्रसंग आहे तो सुद्धा संपूर्ण मंगळापूर परिसर असेल, नातेवाईक असेल किंवा तालुका असेल, अगदी आदबीनं एकमेकाला सांगतात. तर काय आहे मातोश्रींचं ते? हा, खरं म्हणजे ती माझ्या आयुष्यातली एक झाकलेली बाजू आहे. मी ती एवढी ओपन कधी केली नाही आणि मला अजूनही ती करावी वाटत नाही. परंतु मला पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या मनातल्या गाभाऱ्यातल्या जो खरा भाव आहे ओरिजिनल, त्याला तुम्ही आज हात घातलेला आहे. मी कधी सांगितलं नाही, मी त्याचा ओवापण पण करत नाही. पण माझ्या जीवनाला दशाच खरं म्हणजे माझ्या आईमुळेच भेटलेली आहे. बरोबर. आई आणि मामा हे दोन व्यक्तिमत्व जर नसते तर माझ्या जीवनाला आकार भेटला नसता. बरोबर. तिच्या आग्रहाखातर मामाने मला आळंदीला घातलं आणि प्रसंग जीवनामध्ये कायम कुणाची सारखी नसतात. बरोबर, सुखदुःख दुर्दैवानं येतच राहतात. बरोबर. तिला 2018 ला कॅन्सर झाला. बरं. तोंडाचा कॅन्सर. तर ते ज्यावेळेला बायोप्सी टेस्ट केल्या त्यावेळेला तो कॅन्सर शेवटच्या स्तरावरती होता. बरं. आणि त्याच्यात आणखी डिफिकल्ट म्हणजे तिला शुगर पण होती, अच्छा. तिला बीपी पण होता. असे सगळे क्लिष्ट गोष्टी ज्यावेळेला बाकीचे सगळे आजार एकत्र आल्यामुळं समजा ऑपरेशन करण्यासाठी काही वेगळ्या क्रिटिकल अडचणी पण कंडिशन येणार. होती. बरोबर. मला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला मी इथेच मालदार रोडलाच राहत होतो, भरतनगरमध्ये. मग मी मनाशी मी म्हणजे प्रचंड म्हणजे माझं आईवरती प्रचंड प्रेम आहे. जे होईल ते होईल. आपल्याला विज्ञानाच्या आधारानं आणि आयुर्वेदाच्या आधारानं जे करता येईल ते करणं गरजेचं आहे, ते करूयात. बरोबर. मग ज्यावेळेला आम्हाला गोष्ट कळाली, रिपोर्ट्स ज्यावेळेला टाटा हॉस्पिटलवरून आले बायोप्सीचे, तर शेवटच्या स्तराचा कॅन्सर होता तोंडाचा. मग त्यावेळेला आम्ही खूप भावनिक झालो. माझा भाऊ असेल, माझी बहीण असेल आणि माझी पत्नी असेल. पण त्यावेळेला माझ्या पत्नीनं मला खूप साथ दिली. तिनं मला सांगितलं, महाराज आपण सर्व प्रयत्न करूया, मी तुमच्या सोबत आहे, अजिबात घाबरायचं नाही आणि हताश व्हायचं नाही. बरोबर. माझी परिपूर्ण साथ आहे तुम्हाला, आपण करूयात. मग माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत, ते महाराष्ट्रातले मास्टर सर्जन आहेत, डॉक्टर नितीन बस्ते. अच्छा. आणि दुसरं पण नितीनच आहे, माझा मित्रच आहे, बालमित्र नितीन भोकनळ म्हणून, ते पण डॉक्टरच आहे. या मंडळींनी मला खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलं. ज्यावेळेला सगळ्या तपासण्या केल्या, बाकीच्या बॉडीच्या चेकअप, ब्लडच्या असेल, MRI असेल, CT स्कॅन असेल, त्याच्यानंतर अजून काय असतील त्या संदर्भात, कॅन्सरच्या संदर्भात ज्या ज्या हो, असतील. जवळजवळ मी 5-50 हजाराच्या तपासण्याच केल्या होत्या त्यावेळेला. आणि त्यावेळेला डॉक्टर बोलले की आता ऑपरेशन करावं अशी कंडिशन नाहीये. बाकी भरपूर असं खाली जे कॅन्सरचे सेल्स आहेत, लाळ ग्रंथींमुळे पुढे स्पिरिट होऊ शकतं, ऑपरेशन नाही करता येणार. पण मी हट्ट धरला होता, नाही मला काय जे करायचं ते. डॉक्टर बोलले तू रडशील. म्हणलं मी नाही रडत, म्हटलं मला 100% करायचं आहे आणि माझी तशा पद्धतीने प्रयत्न पण आहे, फक्त तुम्ही करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्यावेळेला आपलं SMBT हॉस्पिटल जे आहे गोटीचं, बरोबर, त्या हॉस्पिटलला
माझ्या आईचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर नितीन बस्ते यांनी जबडा स्पेशालिस्ट आहे महाराष्ट्रात, त्यांचं नाव डॉक्टर विनायक शेंडगे, बरं. यांची अपॉइंटमेंट घेतली, दाखवलं, दोघांनी चांगल्या पद्धतीने डिस्कशन घेतलं आणि मला त्यावेळेला मदत खूप चांगली झाली. SMBT हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफची आणि डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर साहेबांनी खूप मदत केली. अच्छा. हॉस्पिटलचं सगळं मॅनेजमेंट होतं. हॉस्पिटल ऑपरेशन करायला तयारच नव्हतं, पण माझा हट्ट होता आणि आई मला म्हटली होती, मला फक्त एकदा तू कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला ने, आळंदीला दर्शनाला ने, आणि नंतर तुला मला कुठं कापायचं ते काप. मी त्या क्षणाचा विचार न करता तशीच गाडी काढली. आईला, माझ्या मुलाला, भावाच्या मुलाला आणि मिसेसला घेऊन मी डायरेक्ट कोल्हापूरहून आळंदीहून डायरेक्ट हॉस्पिटल, आणि मग हॉस्पिटलला बाकी सगळ्या प्रोसेस केल्या. 13 तास ऑपरेशन चालू होतं. पूर्ण जबडा काढला, पूर्ण सगळं काढलं होतं. नाकात नळी होती, घशाला छिद्र होतं, बाकीच्या बॉडीला सगळ्या पायाचं हाड काढलं होतं, मांडीचं काढलं होतं, छातीच्या लेअर काढल्या होत्या, त्यांनी ते केलं होतं. तर जवळजवळ आम्ही 1.5 महिना ICU मध्ये होती आई, आणि पूर्ण 1.5 महिन्यामध्ये मान हलू द्यायची नव्हती. बाकी सगळे ICUच्या बेडवर लघवी संडास सगळं. पण त्यावेळेला रात्र आणि दिवस माझ्या मंडळीनं माझ्या आईची मान धरून राहिली. नाही, संस्कार जे आहेत ना महाराज, आता ह्या संस्कारामुळं समजा तुम्ही तर मुलगा आहात, तुम्ही तर करणारच, पण ताईंनी सुद्धा जी सेवा केली, शेवटी या परिवाराचे संस्कार म्हणून ते केले. आज आपण एक नामांकित प्रवचनकार किंवा कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आपण आज तागायत जाऊन सेवा दिली, त्या ठिकाणी प्रबोधन केलंय? खरं म्हणजे माझ्या आईच्या माऊलीच्या कृपेने, आता आई माझी खूप छान आहे. रोज ती 4 किलोमीटर चालते, तिच्या आशीर्वादाने सगळ्या महाराष्ट्रात, म्हणजे कोकणापासून तर विदर्भापर्यंत, आणि इकडं गुजरातच्या बाउंड्री पासून महाराष्ट्राच्या जेवढे दिशा आहेत त्या संपूर्ण 4ही दिशेला, फक्त मी जास्त करून चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये नाही गेलो. परंतु आळंदीला 14 वर्ष राहिल्यामुळं मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. आणि त्यावेळेला संस्थेमध्ये कीर्तन परीक्षेत माझा पहिला क्रमांक आला होता, आणि आळंदीत ज्याचा पहिला क्रमांक येतो 2-4 वर्ष महाराष्ट्रात त्याच्या नावाची चर्चा जास्त असते. तर मंगळापूरकर सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाला. आणि माझ्या गुरुजींचा मी खूप लाडका. माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत, ज्ञानदीक्षा ज्यांनी मला दिली, शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांचा मी खूप लाडका. वैद्य बाबांचा मी खूप लाडका. रोज मंदिरात माझी चालू व्हायची, माऊलीच्या मंदिरात मारुती बाबांचं किंवा अन्य कोणाचंही कीर्तन असतील तर माझी त्यावेळेला कायम आळंदीत भजनाची, कीर्तनाची सेवा असायची. महाराज, खरं जर आपण पाहिलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खरं सगळे संप्रदाय, आपण असं त्याचं मूल्यमापन नाही करू शकत, सगळे संप्रदाय अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत, आपली संस्कृती संवर्धनाचं काम करतायत. काही नावारूपाला आले, काही संपले, काही पुढे कार्यरत आहे, परंतु 750 वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदाय आजही अतिशय सुंदररित्या समाज प्रबोधनाचं, परिवर्तनाचं काम करतोय. तर काय संदेश तुम्हाला द्यावासा वाटतो बरं? आत्ताची जी युवा पिढी आहे यांना काय सांगावंसं वाटतं तुम्हाला? सर, 750 वर्षाची जी परंपरा आहे गौरवशाली, ही पुढेही हजारो लाखो वर्ष टिकून राहणार आहे. बरोबर. कारण विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार आपल्याला दिला मानवतेला, तो विचारच दिलाय, तो मानवतेचा दिलाय. बरोबर. वारकरी संप्रदाय हा जगातला एकमेव संप्रदाय आहे, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा पुरस्कार करत नाही. बरोबर. सगळे जाती धर्म जिथं विरघळले जातात, बघा जाती धर्म सध्या कुठंच विरघळत नाहीयेत. आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रदूषणच दिसते. अगदी खरं. आणि सध्या ह्याचं तर डायरेक्ट भांडवलच केलं जाते. कोण जातीचं भांडवल करतंय, कोण धर्माचं भांडवल करतंय, कोण कशाचं भांडवल करते. सध्या या सगळ्या गोष्टी प्रदूषण. युवा शक्तीला काय सांगता येईल? युवा शक्तीला एकच संदेश आहे जो ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानोबारांनी हा भक्तीचा आणि प्रेमाचा संदेश युवा पिढीला दिलाय.
बरोबर. आपण आपल्या अंतःकरणातले सगळे विकार बाजूला सोडून शुद्ध प्रेमाचा पुरस्कार करून सगळ्या समाजाशी प्रेमानं वागावं. बरोबर. ज्योत शे ज्योत जलाते जलो, प्रेम की गंगा बहाते जलो, असं माझं म्हणणं आहे. आता खरं जर पाहिलं तर आपण जी पॉडकास्ट आता घेतोय, आता हा. सर्वत्र भक्तीच्या गंगेला पूर आलेला आहे. हो. मोठ्या संख्येनं जर पाहिलं हा. तर रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष हा. आज सर्वत्र चालू आहे. हा. आणि लाखो वारकरी हा. आज दर्शनाच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडलेले आहेत. हो. खूप दिवस आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो. तो पाऊस सुद्धा जणू काही त्याला असं वाटतंय की हे वारकरी इतके आनंदात निघालेत, हा. तर आपण सुद्धा बळीराजाला असलेलं जे सासमानी संकट आहे हा. ते दूर करून त्यांना आनंदात सहभागी करावं. हम्म. तर इतक्या लाखो संख्येनं सहभागी होणारे वारकरी हा. यांच्यामध्ये जी स्वयंशिस्त येते महाराज, हा. तर ही स्वयंशिस्त कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं की बाई ती स्वयंशिस्त त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं येत असेल? ही स्वयंशिस्त म्हणजे आपल्या परंपरेनेच आपल्याला दिलेली. बर. आता अशी परिस्थिती होती की प्रशासनानं सांगितलं होतं की आळंदीत कुणी येऊ नका. बरोबर आहे. पुण्यातून आपण सहभागी व्हा. आळंदीत इंद्रायणीला 4ही पुलांवरती पाणी आहे बरोबर. आणि आळंदीत येणारे सगळे रस्ते लॉक आहेत. बरोबर. ही प्रस्थानच्या आदल्या दिवशीची कहाणी. हम्म. पण प्रस्थानच्या रात्री सगळ्या पुलांवरचं पाणी गेलं बरोबर. आणि पुण्याच्या दिशेनं पालखी प्रस्थानासाठी माऊलींचे आळंदीचे दोन्ही सगळे पूल रिकामे झाले बरोबर. आणि सगळे मंडळी माऊलींसोबत पुण्याच्या दिशेने निघाले. आता पालखी जवळजवळ पुण्यात पोहोचते आहे. अच्छा. ही स्वयंशिस्त पूर्व परंपरेची सर. बरोबर. कुठ्या आता प्रशासन देतं, सुविधा देतं, पोलीस प्रशासनही संरक्षण देतं, पण कशाची गरज नाही. बरोबर. प्रशासन त्यांची जबाबदारी पार पाडते. पण वारकऱ्यांमध्ये इतकी स्वयंशिस्त आहे सर, अगदी खरं. इतकी स्वयंशिस्त आहे, आपण संख्या मोजू शकत नाही. इतकी संख्या सध्या पंढरीच्या दिशेने निघाली. बरोबर. महाराष्ट्राचे सगळे रस्ते सध्या फक्त पंढरपूरकडे चालले. बरोबर. सगळे रस्ते म्हणजे जेवढे रस्ते महाराष्ट्रात आहे, प्रमुख राज्यमार्ग आहेत, प्रमुख मार्ग सगळे पंढरीच्या दिशेने चालले. आणि हे बघा, हे महिनाभर चालणार आहे. बरोबर. 25 तारखेपर्यंत देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत हे सगळे रस्ते असे वाहत राहणार. संख्या मोजू शकत नाही. पंढरीच्या 12 किलोमीटर वर्तुळाकार पाऊल ठेवायला जागा नाही, इतकी संख्या असते. बरोबर. हा जागतिक दर्जाचा सोहळा आहे. खरंय. आणि जगातला सगळा मीडिया आकर्षित झालाय पंढरीच्या वारीकडे. बरोबर. छोटे छोटे चॅनल वारीमुळे प्रसिद्ध होत आहेत. अगदी खरंय. खूप वारी म्हणजे जागतिक आश्चर्य आहे. बरोबर. जागतिक आश्चर्य आहे. याच्यामध्ये स्वयंशिस्त ही आपोआप तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला आपोआप शिस्त. बरोबर. न्यू विजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं खरं तर हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर, आपण जो आज वेळ दिलात, आज आपण आपले विचार, आपली मुलाखत हजारो लाखो लोकांपर्यंत आपण घेऊन जातो आहोत. पुन्हा एकदा स्टुडिओच्या वतीनं आणि मानवता संवाद परिवाराच्या वतीनं मी आपला आभारी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.